नमस्कारोनी आता तर या विचारसागर ग्रंथामधील 6वा तरंग परिच्छेद 19 क्रमांकाचा स्वप्न पदार्थाप्रमाणे जागृत पदार्थास मिथ्यात्व सिद्धीविषयी शंका आणि समाधान. या पुरुषोत्तम मासाच्या पूर्वकाळामध्ये 6व्या तरंगाचा विचार करत असताना 18व्या परिच्छेदापर्यंत आपण विचार केला आणि सिद्धांत मतामध्ये अनिर्वचनी ख्यातीचा आपला अनिर्वचनी ख्यातीचा सिद्धांत जरी असला तरी अन्यथा ख्यातीचा पूर्णतः त्याग नाही, म्हणून उत्पत्तीच्या बाबतीमध्ये अनिर्वचनी ख्याती आणि प्रतीतीच्या बाबतीमध्ये अन्यथा ख्यातीचा काही क्षण स्वीकार आहे असा विषय करून पाहून झाल्याच्या नंतर कालच्या चिंतनामध्ये स्वप्न आपल्या जागृतीमध्ये जे देशकाल त्यांच्या ठिकाणी कारणता आणि आकाशादी सृष्टी यांच्या ठिकाणी कार्यता, मग एकच ब्रह्म दोघांचंही अधिष्ठान असेल तर एका ठिकाणी कारणता आणि एका ठिकाणी कार्यता रूपाने त्यांनी प्रतीती येऊ नये, दोन्ही ठिकाणी कार्यता किंवा दोन्ही ठिकाणी कारणता रूपानेच प्रतीती यावी असा विपर्यास का. याचं उत्तर दिलं की स्वप्नामध्ये एखाद्याला ज्या वेळेला पिता आणि पुत्राची प्रतीती येते तर दोघाची उत्पत्ती जरी युगपत असली तरी एका ठिकाणी कारणता आणि एका ठिकाणी कार्यताच प्रतीतीला येते अधिष्ठान साक्षी चैतन्याची. तसं अधिष्ठान ब्रह्मचैतन्याची जागृतीमध्ये देशकाला ठिकाणी कारणता आणि आकाशाची सृष्टी ठिकाणी कार्यता प्रतीतीला येते. त्यात पुन्हा शिष्याने शंका केली, मग गुरुदेव ठीक आहे असं जर असेल तर देशकाला ठिकाणी दिसणारी कारणता ती ब्रह्माची आहे, पण आकाशादी ठिकाणी दिसणारी कार्यता ती सुद्धा ब्रह्माचीच ना, कारण आपल्या सांगण्यावरून स्पष्ट काही बोध झाला नाही. तर गुरुदेवाने सांगितलं, जे कार्य ना कारण दुजे ना ऐकपण आपणेनिशी जाणं आपणची जे कार्यकारणता धर्माने ब्रह्म रहित आहे. अर्थात असंग होई अयम पुरुषा न तसे कार्य करण्याचे विद्यते असं उपनिषदातले एक वचन आपण पाहिलं. ज्याला मागे बाप नाही आणि पुढे लेख नाही, किंवा ज्याचं कोणी बाप नाही जो कोणाचा बाप नाही, ज्याचं कोणी लेख नाही जो कोणाचा लेख नाही, असे कार्यकारणता धर्माने रहित कोण आहे? ब्रह्म आहे. मग प्रश्न पुन्हा केला होता काल 18व्या परिच्छेदामध्ये, मग देशकालाच्या ठिकाणी दिसणारी कारणता आकाशातील ठिकाणी दिसणारी कार्यता ही वस्तुस्थितीने त्यांचीच जर असेल तर योग्य देशकालापासून योग्य आकाशातील सृष्टी निर्माण होते, म्हणून त्यांना काय म्हटलं पाहिजे? सत्यच म्हटलं पाहिजे. जर त्यांची नसेल तर ती आहे कोणाची याचं तर उत्तर दिलं पाहिजे. मग या उत्तराकरता आपण हे 3 शब्द पाहिलेत. वेदांतामध्ये माया शब्दाने संगती लावली जाते, म्हणजे पार आपण बुद्धिपणाला लावून श्रुतियुक्तीच्या अनुभूतीच्या विरुद्ध विचार करूनही अंतिम निर्णय जर आपला होतच नसेल तर मायापदाने त्याची संगती लावली जाते. आणि भगवान परमात्म्याने असं कसं शक्य आहे, म्हणजे 12 गाव अग्नी परमात्म्याने गिळलाच कसा, गोवर्धन पर्वत करंगळीवर घेतलाच कसा, काल्याच्या फणावर नृत्य केलंच कसं, 16,108 भोगून प्रत्येकीला 10 संतती आणि एक कन्या पुन्हा म्हणजे आहे ना, म्हणजे 10 मुलं आणि एक कन्या असूनही बालब्रह्मचारी असून मयाने वाट दिलीच कशी. अशा वेळेला आपली बुद्धी कुंठित होते, तर अशा वेळेला लीला म्हणून आपल्याला त्याची संगती लावावी लागते. जी कृष्णदेवनी कृष्णदेव नेलानं त्यागीला, हा तो मध्यभागी विभागीला. जय हो. लीला विग्रही संचला स्वय गेला निजधामा. कृष्णदेव नेलानं त्यागीला मध्यभागी तो भक्त हृदयी प्रतिष्ठेला. रामकृष्ण नेला नाही, त्यागला नाही, भक्ती हृदयामध्ये त्याची प्रतिष्ठापना केली. लीला विग्रह संचला स्वय गेला निजधामा, असं परमात्म्याच्या बाबतीत दक्षिण काशी पैठणीवासी नाथ बाबा एकनाथी भागवतामध्ये बोलतात. म्हणजे हा त्याला पुरावा देखील आपल्याला प्रकट आहे. काय परमात्म्याची ती अगम्य लीला आहे. आणि परमात्म्याची लीला म्हणून तर कृष्णचरित्राच्या बाबतीत आचार नाही, विचार नाही करायचा, तो फक्त उच्चार आहे. कारण आपल्याला आचार त्याचा करणं आपल्याला शक्य नाही, आणि विचार करायचा म्हणलं तर अल्पज्ञ असणाऱ्या बुद्धीने तो करणं शक्य नाही. असं असल्यामुळे परमात्म्याचा फक्त उच्चार आपण करू शकतो. आणि उच्चार मात्राने आपल्या जीवनातील सकल असणारं पातक, म्हणजे देवाच्या चोरीची लीला गायल्या तर आपल्याकडनं काही पातक घडलं असलं चोरीचं तर ते निवृत्त होतं. देवाच्या व्यभिचाराच्या लीला गायल्या, आपल्या जीवनात काही व्यभिचार झाला का तो निवृत्त होतो. मात्र जगन्नाथांना म्हणायचे असा त्याचा अर्थ नाही. आपण चोरी करायची मग चोरीच्या लीला गायच्या, आपण व्यभिचार करायचा मग व्यभिचार त्याचा गायचा. प्रारब्धवाशामध्ये आहे ना, कळालं पण वळालं नाही, आपल्या जीवनात गतकालात कधी जर घडलं असेल तर ते पातक मात्र त्याने निवृत्त होतं, पण पुन्हा पुन्हा ते पातक मात्र करायचं नाही, असाही त्याचा एक अर्थ आहे. म्हणजे मनुष्य हा चुकीचा पुतळा जरी असला
तरी एकदा केलेली चूक पुन्हा जो करत नाही तो मनुष्य म्हणजे त्याला मनुष्य म्हणतात, आणि एकदा केलेली चूक पुन्हा पुन्हा करतो तो मनुष्याच्या पोटातला असणारा एक प्रकारचा मनुष्याच्या नावाखालचा सैतान असं त्याला म्हणतात. तर तसं होता कामा नये. पण एक मात्र आहे की भगवान परमात्म्याच्या लीला ह्या अगम्य असल्यामुळे ती लीला म्हणूनच आपल्याला संगती लावावी लागते. आणि एक भावार्थ रामायणातला आपण शेवटी बोलू तुलसीदासजी आणि कोण नाथबाबा, किंवा इकडे संत चरित्रात बघितलं तर निळोबराय आणि नामदेव महाराज यांचा थोडंसा प्रतिपादन करण्यामध्ये जरा वेगळीकता पाहायला भेटली. तर दोघांचंही असत्य आपल्याला म्हणता येत नाही, दोघांचंही सत्य, पण सत्य तर दोन दोन नसतात असं वाटले तर कल्पभेदाने एक वेळेला जे नाथबाबा म्हणतात ते बरोबर, दुसऱ्या कल्पात तुलसीदासजी म्हणतात ते बरोबर, नामदेव महाराज म्हणतात ते बरोबर एका कल्पात, आणि दुसऱ्या कल्पात निळोबराय म्हणतात ते बरोबर. आणि त्यात आपण शेवटी पाहत होतो की आपण बोललात की मग वाल्मिकीजींनी कोणता मतप्रभाव प्रतिपादन केला, तर जो नाथबाबांनी प्रतिपादन केला तोच मतप्रभाव वाल्मिकीजींचा आहे. पण वाल्मिकीजींनी राघवाच्या लीला गायल्यात रामायणामध्ये, आणि कृष्णद्वैपायन बादरायण व्यासदेवाने महाभारतामध्ये किंवा श्रीमद भागवत महापुराणामध्ये गोपालकृष्णाच्या लीला गायल्यात. आता एक बाणी एक वचनी एक पत्नी मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्र आहे, आणि परिपूर्णोत्तम साक्षात श्रीकृष्ण नान्य एवही एक कार्यार्थम आगत्यम कोटी कार्यम चकारह असे गोपालकृष्ण आहे. पण त्यात असं आहे की गोपालकृष्णाची लीला कृष्णद्वैपायन बादरायण व्यासदेवाने श्रीमद भागवत महापुराणामध्ये विशेषत्वाने दशमस्कंदामध्ये ते लीला आधी काढल्या आहेत. दशमस्कंद म्हणजे सगळ्या भगवान परमात्म्याच्या लीलेचा विचार केला आहे, आणि त्या दशमस्कंदावरच गर्गाचार्याने गर्गसंहिता देखील लिहिलेली आहे. पण अशा काही लीला संत वाङ्मयात आपल्या संतांनी सांगून ठेवल्या का त्या गर्गसंहितेत नाही, महाभारतात नाही, आणि श्रीमद भागवत महापुराणामध्येही नाही. मग त्या संतांनी सांगितलेलं ते मिथ्या असं आहे का? असं नाही. आता मी जरी समजा एखाद्या व्यक्तीचा, आता मला तुम्ही म्हटलात डॉक्टर बाबाच्या सान्निध्यात तुम्ही आहात, मग डॉक्टर बाबाचं पूर्ण तुम्ही काय करा जीवनपट आमच्यासमोर ठेवा. तर किती मनुष्य ठेवणारा असला तर त्याच्याकडनं काही ना काही भाग सुटतोच, सगळ्याच याला तो गवसणी घालू शकत नाही. मग याचा अर्थ जेवढ्या त्यांनी लीला नमूद केल्या किंवा चरित्र रेखाटलं तेवढंच त्यांचं चरित्र या अतिरिक्त नाही असं आपण म्हणू शकत नाही. तसं जेवढं वाल्मिकीजींनी वाल्मिकी रामायणामध्ये प्रभू रामचंद्राचं आणि कृष्णद्वैपायन बादरायण व्यासदेवाने हे भगवान गोपालकृष्णाचं श्रीमद भागवत महापुराणामध्ये जेवढ्या लीला चरित्र दिव्य चरित्र वर्णन केलं ते तेवढं सीमित आहे असं मात्र नाही, ते आगाध आहे. पण त्यांना जेवढं त्या ओघामध्ये जेवढं त्यांच्या डोळ्यासमोर आलं आणि जेवढं ते लिखाण केलं गेलं तेवढं झालं, पण ते तेवढंच मर्यादित आहे असं मात्र नाही. एखादा वक्ता व्याख्यानामध्ये बोलत असतो आणि त्याचं ज्ञान त्याचा अभ्यास आपल्याला थोडासा त्यात जाणून येतो, पण त्याचा तेवढाच अभ्यास असतो असं नाही. त्यावेळेला जे उद्भूत आहे किंवा त्या प्रसंगाला जे अनुसरणार आहे तेवढं चिंतन त्यातून बाहेर पडतं, म्हणजे तितकंच ते सीमित आहे असं मात्र नाही. अशा पद्धतीने परमात्म्याचं चरित्रसुद्धा ते तितकंच सीमित आहे असं नाही, ते चरित्र आगाध आहे, अगम्य आहे, व्यापक आहे. त्यामुळे सर्वच ऋषीमुनींनी आपल्या साधू संतांनी त्या महाबळ भटाची लीला आपले वैद्य बाबा खूप आवडीने सांगायचे. विटंबीला भट दिला पाठीवरी पाठ, जानवे तुटले पंचांग फाटले, धोत्र गळाले ढुंग नाचे, नामदेव महाराज लिहितात. आणि मग ही लीला आपल्या संत वाङ्मयामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये काल्याच्या कीर्तनामध्ये जवळपास बऱ्यापैकी कीर्तनकार सांगतात. पण ही लीला म्हणजे श्रीमद भागवत महापुराणामध्ये कुठेच वर्णन केलेलं नाही. त्याच्या श्रीधराचार्यांची जी टेक आहे त्याच्यातसुद्धा कुठेही लीला आली नाही. पण याचा अर्थ भगवंतांनी ती लीलाच केली नाही असं आपण म्हणू शकत नाही. पण मग त्यांनी काय ती लिहिली नाही, तर अनेक लीलेमधून ती लीला याची राहून गेली. पण ती परमात्म्याने लीला केली नाही असं नाही. उलट संतांनी ऋषींनी आणि व्यासादिकांनी सांगितलेल्या जेवढ्या लीला आहेत त्याहीपेक्षा आगाध अगम्य अनेक लीला परमात्म्याच्या आहे असाच त्याचा निर्णय आपल्याला करावा लागतो. म्हणजे थोडक्यात काय, कल्पभेदाने पुराणवा इतिहासाची आणि लीलापदाने भगवान परमात्म्याच्या दिव्य भक्ती प्रांतातल्या प्रवाहातल्या भगवंताच्या अवतार चरित्राची संगती आणि माया या शब्दाने वेदांत विश्वाची. ज्या वेळेला आपली बुद्धी कुंठित होती, बुद्धी यत्र कुंठी भवेत, बुद्धी कुंठित होते, दिंगमूड होते, पुढे तिला काहीच आता सुचत नाही पराकोटीचा विचार करून सुद्धा, तर अशा वेळेला या पदाने याची संगती लावावी असा जर विचार केला तर काल आपण शेवटी विचार असा केला. मग देशकाला ठिकाणी दिसणारी कारणता आणि आकाशाधिकाश ठिकाणी दिसणारी कार्यता ही जर त्यांची स्वतःची असेल तर ते सत्य म्हटले पाहिजे, आणि त्यांची नसेल तर ती प्रतिती देती ती कोणाची, कारण अधिष्ठान ब्रह्मत कार्यकारण धर्माने विवर्जित आहे. तर गुरुदेवाने त्याचं उत्तर दिलं की बाबा स्वप्नामध्ये एखादा निपुत्रिक व्यक्ती आहे, ब्रह्मचारी संन्यासी आहे,
आणि त्याला स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये त्याला जर पुत्र आणि पौत्र म्हणजे मुलगा आणि नातू यांची प्रतीती आली तर ते दोघांमध्ये पूर्वोत्तर भाव नाही, कारण त्याची उत्पत्ती युगपत आहे. पूर्वोत्तर भाव नाही म्हणजेच कार्यकारण भाव नाही, पण तरीसुद्धा त्या जो पुत्र शरीराची अनिर्वचनीय पुत्र शरीराच्या ठिकाणी पौत्र शरीराची अनिर्वचनीय कारणता आणि अनिर्वचनीय पौत्र शरीराच्या ठिकाणी पुत्र शरीराची अनिर्वचनीय कार्यता हे नसताना जशी आपल्याला स्वप्नात प्रतीतीला येते, तसंच अधिष्ठान ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी अनिर्वचनीय मायेने हे जे अनिर्वचनीय देशकालादी पदार्थ आणि आकाशादी पदार्थ दाखवले तर त्यांच्यामध्ये पूर्वोत्तर भाव नाही म्हणजेच कार्यकारण भाव नसताना सुद्धा त्यांच्यामध्ये कार्यकारण भाव पूर्वोत्तर भाव कोणी दाखवला? अनिर्वचनीय मायेने अनिर्वचनीय देशकाली अनिर्वचनीय कारणतवान आणि अनिर्वचनीय आकाशाची सृष्टी अनिर्वचनीय कार्यतवान ही मात्र आपल्याला प्रतीतीला आणली. अर्थात हा सगळं करणी कोणाची असेल तर मायाची आहे. आणि माया असं कसं करू शकते? उत्तर आहे अघटित घटना पटी ऐशी माया. माया ही काहीही करू शकते. अशा पद्धतीचा विचार कालपर्यंत झाला. आणि मग शेवटी शिष्य काय बोलला? तो शिष्य म्हणाला की या एकंदर विचारावरून स्वप्नप्रपंच मिथ्य आहे असा निश्चय होतो, पण स्वप्नाप्रमाणे जागृत प्रपंचही मिथ्य आहे असे वाटत नाही. तो म्हणू लागला की ठीक आहे, आता इथपर्यंत त्याने खूप नेटाकोटीचा आणि खूप आतोनात प्रयत्न केला का जागृतीचा दृष्टांत करून स्वप्नाला सत्य ठरवावं. बरं, काही असे प्रयोग त्याने केले का ठीक आहे, नाही स्वप्न सत्य ठरवता आलं तर एक यांचा सिद्धांत तरी मोडीत काढू, आणि तेही नाही जमलं तर शेवटी चक्रव्यूह करून काही ना काहीतरी आपण यांना काय करायला लावू, यांची माघार घ्यायला लावू. पण या कुठल्याच याच्यामध्ये त्याला काहीही करता आलं नाही, कारण शेवटी जे खोटं असतं ते कितीही शक्ती घालून आणखी काही प्रकाराने ते पटवून देण्याचा प्रयत्न केला तर खोटं ते खोटंच असतं आहे ना. त्यामुळे स्वप्न मिथ्या आहे ते मिथ्याच ठरणार. आणि मग आता या निर्णयापर्यंत तो आला की स्वप्न मिथ्या आहे मला मान्य आहे, पण आपण स्वप्न मिथ्या आहे म्हणून थांबत नाही. आपण काय करता, जसं ते तसं हे, म्हणजे जसं यथा स्वप्न प्रपंचरूपी महिमा विजृंभिता तथा जागृत प्रपंचरूपी महिमा विजृंभिता. स्वप्न जसं मिथ्या आहे, स्वप्नात स्वप्न वाटत नाही पण ते स्वप्न मिथ्याच असतं, तसं जागृतीसुद्धा काय स्वप्नवत मिथ्या आहे असं जे आपण म्हणता हे काय मला अजून पटलेलं नाही. म्हणजे मला स्वप्न मिथ्या आता मान्य झालं, पण स्वप्नाप्रमाणे जागृती मिथ्या आहे हे काही मला मान्य होत नाही. गुरुदेवाला आतून थोडासा आनंद झालेला आहे. आतून आनंद होण्याचं कारण गुरुदेव म्हणतात जाऊ द्या, कशातून कशात आला, विपर्यायातून हा संशयात आला. मनुष्य हा विपर्यायात नसला पाहिजे. म्हणजे मनुष्य त्याला एक तर पूर्ण ज्ञान असावं किंवा पूर्ण अज्ञान असावं. ज्ञानाज्ञान असेल तर मग त्याचे हाल होतात. म्हणजे बघा तुम्ही, आपण ते व्यवहारात सहज बोलून जातो की मटका पूर्ण भरलेला तोही हालत नाही, आणि मटका अर्धवट असलेला आपला पूर्ण रिकामा तोही हालत नाही. पण अर्धा भरलेला आणि अर्धा रिकामा असला तर जो वाहतो त्यालाही त्रास होतो, आणि तो मटका कधी पडून खाली फुटेल याची शाश्वती नसते. तशा पद्धतीने एखाद्या विषयातलं पूर्ण ज्ञान झालं तरी मनुष्य समाधानी शांत राहतो, आणि पूर्णच अज्ञान असेल, आपल्याला कळतच काही नाही म्हणून तोही समाधानी असतो. पण ज्याला थोडं कळतं आणि थोडं कळत नाही, मग त्यावेळेला आपल्याकडे त्याला अर्धवट ज्ञान म्हणतात. त्याचे जसे हाल होते तशी या शिष्याची आता स्थिती आहे. त्याला पूर्णच कळत नव्हतं, त्यावेळेला तो अनन्य भावाने शरण आला होता 4थ्या तरंगामध्ये, आणि त्याला ते काळात ऐकत असताना दोघा बंधूचं समाधान झालं, पण याला काही समाधान झालं नाही. पण फक्त ते बोलत असताना हा काही बोलला नाही, पण याच्या मनात सगळं चक्र हा तर्कदृष्टी असल्यामुळे आणि पुन्हा कुतर्क बुद्धी दग्धा, कुतर्काने याची बुद्धी दग्ध असल्यामुळे या दोघाला सांगताना 4थ्या आणि 5व्या तरंगात श्री गुरुदेव जे बोलत राहिले त्यावेळेला याचे उलटे चक्र मनात चालू राहिले. फक्त हा त्यावेळेला बोलला नाही. आणि मग तो इथे बोलताना म्हणतो, तुम्ही काय करता, स्वप्नाचा दृष्टांत करून जागृतीला मिथ्या ठरवता, उलट पक्षी जागृतीचं दृष्टांत करून जसं इथे घडतं तसंच तिथेही घडतं म्हणून त्याला काय करा, सत्य माना. पण ते काय त्याला मानता आलं नाही, सिद्ध करता आलं नाही. शेवटी नाहीच ते सिद्ध होईल कसं. पण आता तो या निकषावर आला की ठीक आहे, स्वप्न मिथ्या आहे पण स्वप्नवत जागृती आहे असं मात्र नाही. तर गुरुदेवाला आनंद आला की बाबा हा विपर्यायातून कशात आला, संशयात आला. जी व्यक्ती विपर्यायात असते ना ती म्हणजे तिला काही कळत नाही, पण मला कळत नाही हे सुद्धा त्याला कळत नाही. म्हणजे मला काही कळत नाही हे देखील त्याला कळत नाही. उलट तो अशा भ्रमात असतो का मला जे कळतं हे कोणालाच कळत नाही, आणि त्यामुळे तो कळून घेण्याच्या भानगडीत नसतो.
अगदी मागे एकदा बोललो मी एक दिवस, आम्ही आपल्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी आपलं मराठी व्याकरण करावं लागतं आणि मग मराठी व्याकरणाची परीक्षा असते. त्या परीक्षेकरता जवळपास 300-400 विद्यार्थी असतात आणि मग त्यात मोजके काही घ्यायचे असतात. मग त्याच्यामध्ये जरी 35% पास असलं तरी तितके विद्यार्थी एकदम प्रवेश देऊ शकत नाही, म्हणून जवळपास किमान 80, 90, 95 याच्या पुढचे विद्यार्थी घ्यायचे, म्हणजे मग ते आपल्याला जागा पुरेल. तर त्याच्यामध्ये 10 मार्काचा म्हणजे पूर्ण मार्क पडायला पाहिजे. पण प्रश्नच कळाला नाही, पण ते मला कळालं नाही हे देखील कळालं नाही. आणि त्यावेळेला एक शेजारचा मित्र सांगायला लागला, तुम्ही हे चुकीचं लिहितं. मी म्हटलं गप, सगळा पेपर माझा बघून लिहितो आणि मला पुन्हा शिकवतो. तो म्हटलं अहो जरी मी तुमचं बघून लिहिलं ना तरी हा प्रश्नाचं तुम्ही चुकीचं उत्तर लिहिता. मी त्याचं ऐकूनच घ्यायला तयार नाही आणि शेवटी तो प्रश्न कळाला नाही आणि त्याचं उत्तर दुसरंच लिहिलं, म्हणजे माहिती असूनही लिहिलं आणि हाताने 10 मार्क गेले. असं का झालं? याचं एकच कारण आहे, त्यावेळेला विपर्यायात आहे आणि विपर्यायात असल्यामुळे जे मला कळतं ते याला नाही, कोणालाच कळत नाही असा भ्रम झाला आणि त्यामुळे ते हाताने मार्क गेले. म्हणजे मनुष्य कशात नसावा? विपर्यायात नसावा. कशात असावा? संशयात असावा. संशयात जर असेल तर त्याचं समाधान करता येतं, पण विपर्यायात असेल, पूर्ण अज्ञानात असेल त्याचं समाधान होतं, संशयात असेल त्याचंही समाधान होतं, ससदा अंतकरणाने गुरु शरणागती करून स्वीकारण्याची तयारी असेल त्याचंही समाधान होतं. पण थोडं समजलेलं असतं आणि जे थोडं समजलेलं तेच परिपूर्ण आहे असा त्याला विपर्याय असतो आणि मला जे समजलेलं आहे तेच खरं आहे, इतराला समजलं ते मात्र खरं नाही, असा पक्का विपर्याय जो असतो त्याला तुम्ही ब्रह्मदेव नाही ब्रह्मदेवाचा बा आणा, तो मात्र ऐकून घेत नाही. तशा परिस्थितीमध्ये आतापर्यंत तो होता, म्हणून तो कुत्रक करत आला. पण आता काय झालं, तो विपर्यायातून संशयात आला आणि संशयात येऊन त्याला स्वप्न मिथ्या मान्य झालं. गुरुदेव मनात म्हणतात आपला अर्धा विजय झाला, कारण अद्याप हा कुतर्क करत असल्यामुळे जागृतीचं दृष्टांत करून स्वप्नाला सत्य ठरवत होता. आता किमान स्वप्नाला हा मिथ्या मानायला लागला, हे काय कमी झालं का? आता आपण काय करायचं, फक्त त्यालाच उष्ट्रलकुटिका न्यायाने त्यानं प्रयोग केला, तोच प्रयोग आपण करायचा. आपण त्याला फक्त विचारत राहायचं, तुला स्वप्न मिथ्या वाटलं ना? हो का? तो सांगेल हे ह्या कारणाने. मग ज्या कारणाने तुला स्वप्न मिथ्या वाटतं तेच कारण जर आम्ही तुला जागृतीच घटवून दिले, सिद्ध करून दिली, तर मग स्वप्नवत जागृती मानण्याला काय हरकत आहे? कारण लक्षण साम्यात एकत्व सिद्धी. मग आता तू जी लक्षणं स्वप्न मिथ्यत्वाची सांगतो तीच लक्षणं जागृतीत कशी सिद्ध होतात हे त्याच्या लक्षात आणून देण्याचं कार्य फक्त गुरुदेव करतात. लक्षण साम्यात एकत्व सिद्धी या न्यायाने. आणि मग एक क्षण असा येतो का तो म्हणतो बरोबर आहे, स्वप्न आणि जागृती याच्यामध्ये मुळीच विलक्षणता नाही. गुरुदेव तर आताच म्हणतात का स्वप्न आणि जागृतीमध्ये मुळीच विलक्षणता नाही. फार झालं तर जागृतीपेक्षाही निकृष्ट कोण आहे? क्षमा करा, स्वप्नापेक्षाही निकृष्ट कोण आहे? जागृती आहे. कारण स्वप्नाला किमान योग्य देशकाल नाही म्हणून मिथ्या आहे, पण देशकालाचाच अभाव आहे म्हणून जागृती स्वप्नापेक्षाही निकृष्ट आहे. पण तूर्त अद्याप त्याला ते काही मान्य नाही. गुरुदेव आता जास्त दुराग्रह ठेवत नाही, त्याला पटवून तर द्यायचं. पण मग आपण काय म्हणतो, एखादा आचपळ बाळ असेल तर त्या बाळाच्या त्याच्या सुताने आई काय करते, त्याला घेते. तशा पद्धतीने आता इथपर्यंत आला तर मग त्याच्या सुताने घेऊन गुरुदेव त्याला कशा पद्धतीने पटवून देतात, स्वप्नवत जागृती तो प्रकार. म्हणजे आता हा पुढे येणारा 19 क्रमांकाचा परिच्छेद आहे. तर गुरुदेव त्याच्या वरच्या पंक्तीमध्ये बोललेत, स्वप्न प्रपंच मिथ्या आहेत असा निश्चय तुझ्या मनात कसा झाला? ठीक आहे, तुझ्या मते आता काय मिथ्या नाही? जागृती मिथ्या नाही. कोण मिथ्या आहे? स्वप्न मिथ्या आहे. पण मग स्वप्न मिथ्या तुला का मानणं झालं? तुझ्या मनाला ते का पटलं? तुझ्या बुद्धीला ते का पटलं? असं काय जागृतीमध्ये स्वप्नामध्ये तू वेगळीकता पाहिली का जेणेकरून तुला स्वप्न मिथ्या वाटतं आणि जागृती तुला मिथ्या वाटत नाही? त्याचं काहीतरी कारण असेल की नाही? मग काय कारण आहे सांग बघू. असं म्हटल्याच्या नंतर पहिलं कारण तो सांगतो का गुरुदेव, जागृती आपलं स्वप्न मिथ्या आहे मला का पटलं? स्वप्नातला जो पदार्थ असतो ना, तो स्वप्नातला पदार्थ, आता समजा स्वप्नातला मित्र असेल किंवा स्वप्नातला शत्रू असेल. शत्रू काय करतो? दुःखाला कारण ठरतो. मित्र काय करतो? सुखाला कारण ठरतो. पण स्वप्नातले शत्रू वा मित्र हे कुठे कारण, सुख दुःखाला कारण कुठे होतात? स्वप्नातच होतात. कुठे होत नाही? जागृतीत होत नाही. नवे जागृतीत त्यांचा अभावच होऊन जातो आणि जागृतीत ते सुख दुःखाला हेतू होत नाही, जागृतीत त्यांचा अभावच होऊन जातो. म्हणून स्वप्न काय आहे? मिथ्या आहे असं मला पटलं. पण जागृतीच्या बाबतीत ती स्थिती नाही, म्हणून जागृती मला मिथ्या आहे असं वाटत नाही, असा तो शिष्य बोलतो. आपण आता काय करू,
थोडंसं कमी वेळात व्हावं अशा पद्धतीने शिष्याचं काय म्हणणं आहे थोडक्यात 4 शब्दात ते वाक्य बोलून लगेच शिष्याचं म्हणणं आणि गुरुचं काय म्हणणं ते पाहून आशय बघून पंक्ती वाचत असं आपण चालूया. तर शिष्य काय म्हटला ते आपण आता बघितलं. तो बोलतोय, महाराज 19 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये स्वप्नातील स्त्रीपुत्राधिक म्हणजे सूक्ष्म शरीर, स्वप्न अवस्था त्याचा अभिमानी तैजस संज्ञक जीव आहे ना, तो काय पडतो त्याला मिथ्या आहे, मान्य आहे. आणि कोण मिथ्या नाही? जागृती अवस्था स्थूल शरीर त्याचा अभिमान विश्व संज्ञक जीव, तो मात्र मिथ्या नाही असं त्याला वाटतंय. तर तो म्हणतो स्वप्नातील स्त्रीपुत्राधिक स्वप्नामध्येच सुखदुःखाला हेतू आहेत. जागृतीत त्यांचा काही नाही, काही उपयोग होत नाही, त्याचा काय होऊन जातो, अभावच होऊन जातो. म्हणून ते काय आहेत, स्वप्न पदार्थ मिथ्या आहेत असा माझा निश्चय झाला. म्हणजे 3 गोष्टी सांगितल्या. स्वप्नातील पदार्थ ही सुखदुःखाला कुठे येतो होतात, स्वप्नातच होतात. जागृतीत त्यांचा काही उपयोग नाही, नवे नवे त्यांचा काय होतो, अभाव होऊन जातो. म्हणून स्वप्न पदार्थ मिथ्या आहे असं मला पटलं. गुरुदेव म्हणतात मग असाच विचार जागृतीच्या बाबतीत कर. स्वप्नातले पदार्थ स्वप्नात सुखदुःखाला येतो होतात, जागृतीत त्यांचा काही उपयोग होत नाही, जागृतीत त्यांचा अभावच होऊन जातो. हो की नाही? तो म्हटला हो. मग जागृतीतले पदार्थसुद्धा जागृतीतच सुखदुःखाला येतो, स्वप्नात नाही. स्वप्नात तिथल्या पदार्थाचा इथे काही उपयोग नाही, इथल्याही पदार्थाचा तिथे काही उपयोग नाही. तिथल्या पदार्थाचा इथे अभावच होऊन जातो, तर इथल्याही पदार्थाचा तिथे काय होतो, अभावच होऊन जातो. म्हणून ते जसं मिथ्य आहे का, स्वप्नातले पदार्थ सुखदुःखाला हेतू कुठे होतात, स्वप्नात, जागृतीत नाही. जागृतीतले पदार्थ कुठे सुखदुःखाला हेतू होतात, जागृतीत, स्वप्नात नाही. स्वप्नातले पदार्थ त्यांचा जागृतीत काही उपयोग नाही, तसा जागृतीतल्या पदार्थाचा स्वप्नात काही एक उपयोग नाही. स्वप्नातल्या पदार्थाच्या जागृतीत अभावच होऊन जातो, तसा जागृतीतल्या पदार्थाचा स्वप्नात काय होऊन जातो, अभावच होऊन जातो. मग जसं ते तसं हे. म्हणून तिथला इथे काही उपयोग नसेल, तिथले इथे सुखदुःखाला हेतू होत नसेल आणि तिथल्या पदार्थाचं इथे अभावच होऊन जात असेल, तर इथलेही तिथे सुखदुःखाला हेतू होत नाही, इथला तिथे काही उपयोग नाही, इथल्याही पदार्थाचं तिथे अभावच होऊन जातो. म्हणून हे मिथ्या का नाही? बरं, या बाबतीत तुला 5व्या तरंगामध्ये तुझा बंधू अदृष्टीला समजून सांगत असताना तुला एक गोष्ट आम्ही सांगितलेली आहे, त्या गोष्टीचा थोडीशी आठवण कर. आणि ती म्हणजे राजाचं असणारं स्वप्न. त्या राजाला स्वप्न पडलं, भीमासारखे शूर शिपाई नागवी शस्त्र घेऊन राजद्वाराचं रक्षण करत आहे आणि काचाच्या कडक बंदोबस्तामध्ये पुष्पाच्या शेवरती राजा पडलेला आहे. पण स्वप्न कोणाला काय पडावं याचा काही नियम नाही. एखादा राजालासुद्धा भिकाऱ्याचं आणि भिकाऱ्यालासुद्धा राजा झाल्याचं स्वप्न पडतं. राजाला भिकारी झाल्याचं स्वप्न पडलं, जंगलात तो सापडला, कोल्याने त्याचा पाय पकडला, धावावं संकटात मला कोणीतरी मदत करा. तर भीमासारखी शूरवीर शिपाई नागवी शस्त्र घेऊन त्यातला एकही त्याच्या मदतीला धावून आला नाही. एवढ्यावर राजा लंगडत चालला. त्यांनीच हातातल्या मर्मस्थ त्या कोल्याला एक यष्टी प्रहार केला, कोल्याच्या मर्मस्थानी लागला, कोरा मरून पडला, दात निघले, क्षत झालं, जखम झाली. वैद्याच्या घरी गेला, अहो मलमपट्टी द्या. वैद्य म्हणला मलमपट्टी तयार नाही, 1 पैसा दे, तुला मलमपट्टी तयार करून देतो. याने विचार केला आपल्याला एक पैसासुद्धा त्या वैद्याला देण्याकरता नाही. बरं, त्यावेळेला तिथल्या हिरेमाणिक मोती पूर्तिमोल किमतीचे अनमोल रत्न ते खजिना भंडार त्याच्या उशाशी भरलेला आहे, त्याच्यातलं मुठभर घेऊन त्याला ते देता आलं नाही किंवा 1 मोहरी देता आली नाही. त्यावेळेला तो विचार करतो, बरोबर आहे, आपलं रडगाणं कोणी ऐकणार नाही. सब पैसे के भाई आपना सगा नाही कोई, जब लग पल्लू में पैसा होई तब लग लोग सलाम करे, आपने पल्लू का पैसा निकल जाए. मग त्यावेळेला कोणी आपल्याला विचारायला तयार होत नाही. सब पैसे के भाई आपना सगा नाही कोई. पुढे चालत राहिला, पण स्वप्नातही त्याला साधू उपयोगाला आलेत. साधूने त्याला काय दिलं, काही दवा पाणी दिली आणि राजा तेवढ्या जागा झाला. हा प्रसंग संपला. मग हा प्रसंग तू आठव, तिथले भीमासारखे शूर शिपाई आणि तिथलं असणारं ते धन काय असेल, पैसा अडका किंवा तिथला असणारा कोला, तो सुखदुःखाला कुठे हेतू झाला, तिथला साधू सुखाला आणि कोला दुःखाला कुठे हेतू झाला, स्वप्नातच. जागृतीत त्यांचा काही उपयोग नाही. नवी जागृतीत त्यांचा काय झाला, अभावच होऊन गेला आहे ना. आणि ते पदार्थ जागृतीमध्ये त्यांचा अभावच होऊन जातो, ते पदार्थ जागृतीमध्ये सुखदुःखाला हेतू होत नाही. मग जसं स्वप्नाच्या बाबतीत आहे तसंच जागृतीच्या बाबतीत जर असेल तर स्वप्न जसं मिथ्या आहे तसं जागृतीला मिथ्या म्हणायला काय हरकत नाही असं गुरुदेव बोलतात. श्री गुरु म्हणतात, अरे याच तुझ्या युक्तीने जागृत प्रपंच मिथ्या नाही का ठरणार, असा जसा स्वप्नातील पदार्थाचा जागृतीत काही उपयोग होत नाही ना, म्हणून स्वप्न काय आहे, मिथ्या आहे, त्यांचा अभावच होऊन जातो. अगदी त्याचप्रमाणे जागृतीतील पदार्थाचा स्वप्नामध्ये काही एक उपयोग होत नाही, त्यांचाही स्वप्नात अभावच होऊन जातो. आणि मग जागृतीतील पदार्थ मिथ्या का नव्हेत, तू सांग बघू.
जागृतीतील पदार्थांचा स्वप्नात यत्किंचितही उपयोग होत नाही. याचबद्दल एका राजाची कथा 5व्या तरंगाच्या आरंभीच सांगितली आहे. तिचा तू पुन्हा एकदा काय कर, विचार कर. असं म्हटल्याच्या नंतर शिष्य म्हणतो, ठीक आहे, आता मी जो पहिला तर्क तुम्हाला दिला त्या पद्धतीने तुम्ही स्वप्नवत जागृती ठरवली, पण तरीही स्वप्न आणि जागृतीमध्ये काय आहे, फरक आहे, भेद आहे, अंतर आहे. काय फरक आहे? तो फरक असा सांगतो गुरुदेवाला की स्वप्नातली जी म्हणजे 4 वेळेला शिष्य बोललेला आहे, 4 वेळेला गुरुदेव बोललेत, 1 वेळेला आता त्यांचं बोलणं झालं. आता दुसरा तर्क तो शिष्य देतो, स्वप्न मिथ्या आहे पण स्वप्नवत जागृती आहे असं म्हणता येणार नाही. त्याचं काय म्हणणं आहे? त्याचं असं म्हणणं आहे की स्वप्नातले जे आपले जे श्रीधन पुत्र आदी आहेत, शिष्य काय म्हणतो, सरळ आहे, स्वप्नातले जे पदार्थ आहेत ना त्या स्वप्नातले पदार्थ म्हणजे प्रत्येक स्वप्नातले पदार्थ हे नित्य नूतन असतात. जसं आपल्या ज्ञानेश्वरीच्या पहिल्याच्या अध्यायामध्ये ते हरू म्हणे नेने जे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखी जे गीता तत्व असं म्हटलेलं आहे ना गीतेच्या बाबतीमध्ये. मग तसं स्वप्नातला प्रत्येक दिवशी स्वप्नातले पदार्थ काय असतात, नित्य नूतन असतात, म्हणजे बदलून असतात. तेच आजच्या जागृतीत स्वप्नात जे पदार्थ आहे तेच उद्याच्या स्वप्नात जे तेच परवाच्या स्वप्नात असं नाही. स्वप्नातली सगळीच त्रिपुटी काय होते, बदलत जाते. आणि जागृतीच्या बाबतीत तसं नाही. जागृतीतलं काय होतं, फक्त ज्ञान बदलतं पण पदार्थ मात्र काय असतात, तेच असतात. जसं आपणच आलो तर आपण काय म्हणणार, हा कालचाच माईक आहे, कालचंच व्यासपीठ आहे, कालचंच रूम आहे, कालचेच तुम्ही वक्ता आहेत, कालचाच श्रोता आहे. म्हणजे जागृतीतले पदार्थ काय होतात, तेच असतात. आजच्या जागृतीतले जे पदार्थ आहेत तेच उद्याच्या जागृतीतले जे पदार्थ आहेत तेच परवाच्या जागृतीत. अशा पद्धतीने जागृतीतल्या पदार्थाचं काय बदलतं, फक्त ज्ञान बदलतं, पदार्थ काय असतात तेच असतात. आणि स्वप्नाच्या बाबतीत पदार्थ आणि पदार्थ ज्ञान दोन्हीसुद्धा बदलणारे असतात. म्हणून स्वप्न काय आहे, मिथ्या आहे, आणि जागृती मात्र स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे असं म्हणता येणार नाही, असं दुसऱ्यांदा हा शिष्य बोलतो. वास्तुपंक्ती, जागृतीतील पदार्थ मिथ्या नाहीत याचे दुसरे कारण असे आहे की, काय कारण आहे ते असे की स्वप्नानंतर मनुष्य पुन्हा जागृत होतो तेव्हा पहिल्या जागृतीत जे पदार्थ असतात तेच दुसऱ्या जागृतीत असतात. मग हे झालं जागृतीच्या बाबतीत. आणि तसे प्रथम स्वप्नाचे पदार्थ हे दुसऱ्या स्वप्नाच्या वेळेला नसतात. म्हणून स्वप्न पदार्थाहून जागृत पदार्थामध्ये काय आहे, भेद आहे. म्हणजे जागृती काय आहे, सत्य आहे, स्वप्न काय आहे, मिथ्या आहे. याकरता जागृती स्वप्नवत मिथ्या नाही अशी माझ्या मनामध्ये काय येते, शंका येते. असं म्हटल्याच्या नंतर गुरुदेव त्याचं उत्तर देताना त्याचा आशय बघा, लगेच आपण पंक्ती वाचून घेऊ. त्याचा आशय असा आहे की गुरुदेव म्हणतात, असं तुला वाटतं पण जसं वाटतं तसं, म्हणजे आपण म्हणतो ना व्यवहारात, जसं दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं. तुला असं वाटतं का स्वप्नातले पदार्थ ज्ञान दोघाची सुद्धा काय आहे, उत्पत्ती विनाश आहे, आणि जागृतीतले पदार्थ मात्र तेच असतात, ज्ञान फक्त त्याचं जातं येतं. पण असा वेदांत सिद्धांत अनभिज्ञ पडत मूर्खाचा समज आहे. काय गुरुदेवाने शब्द वापरला, वेदांत सिद्धांत अनभिज्ञ पडत मूर्खाचा असा समज आहे. आणि या पडत मूर्खामध्ये कोण कोण येतात, या पडत मूर्खामध्ये भगवत पूज्यपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्य, भगवान ज्ञानोबराय, जगद्गुरु तुकोबराय, या महापुरुषाला जर आपण सोडलं तर नास्तिक दर्शनकार येथील याच्यात नवल नाही. सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, पूर्वमीमांसा आणि मध्वाचार्य, निंबर्काचार्य, रामानुजाचार्य ही सगळी आचार्यसुद्धा याच्यात येतात पडत मूर्खात. का बरे? कारण ते म्हणतात स्वप्न मिथ्या आहे पण जागृती काय आहे, सत्य आहे. म्हणजे स्वप्नातले पदार्थ ज्ञान दोघाची उत्पत्ती नाश आहे, पण जागृतीतल्या फक्त कोणाचं उत्पत्ती नाश आहे, त्या ज्ञानाचा उत्पत्ती नाश आहे. पदार्थ मात्र काय असतात, तेच असतात. एका जागृतीतले पदार्थ दुसऱ्या जागृतीत असतात, वस्तुस्थिती मात्र तशी नाही. मागे पंचकोशाचा अन्वय व्यतिरेक पाहत असताना आपण पाहिलं, एका अवस्थेचा ज्या वेळेला अन्वय असतो त्यावेळेला इतर 2 अवस्थेचा व्यतिरेक असतो. आता जागृतीचा अन्वय आहे, स्वप्न सुषुप्तीचा व्यतिरेक आहे. स्वप्नाचा अन्वय असतो त्यावेळेला जागृती स्वप्नाचा सुषुप्तीचा व्यतिरेक आहे, आणि सुषुप्तीचा अन्वय असतो त्यावेळेला जागृती स्वप्नाचा व्यतिरेक असतो. मग असं जर असेल, एका अवस्थेचा ज्या वेळेला भाव त्यावेळेला इतर 2 अवस्थेचा जर अभाव असेल तर पदार्थाचा का पदार्थ ज्ञानाचा का सगळ्याचाच अभाव, सगळ्याचाच अभाव. मग जागृती अवस्थेमध्ये जर स्वप्न सुषुप्तीचा अभाव आहे म्हणजे अभावच होऊन जातो, तर स्वप्न अवस्थेमध्ये जागृती स्वप्नाचा देखील काय, स्वप्न अवस्थेमध्ये जागृती सुषुप्तीचा काय होतो, अभावच होऊन जातो. मग ते पदार्थ ते राहतील कसे? नाही म्हणले आपल्याला वाटतात,
वाटतात हो, पण ते असतात असं नाही ना. मग वाटतात का? भ्रमाने वाटतात. भ्रम का होतो? माऊली म्हणतात वेगातिशय भुली, म्हणजे वायसा एक बुबुळ दोहीकडे, डोळा चाळीता आपाडे. वायस कावळा त्याला एकच बुबुळ असतं, पण तो वेगाने फिरवतो आणि त्यामुळे आपल्याला दोन डोळ्याचा भ्रम होतो. मग दोन असतात का? नाही, पण तो वेगाने फिरवल्यामुळे आपल्याला होतो. तसा संसार श्रुतसरती संसार हा संसार अत्यंत गतिमान आहे. अनेक सिद्धांत आहे. जी वस्तू जितकी गतिमान अधिक असते तितकीच ती स्थिर त्याच्या भ्रमाला कारण ठरते. जी वस्तू जितकी अधिक गतिमान असते ती तितकीच स्थिर त्याच्या भ्रमाला कारण ठरते. उदाहरण द्या, भवरा पहा आहे ना, या नादी राधिकेचा नवरा खेळे भवरा ग बाई भवरा, असे ते काल्याच्या कीर्तनामध्ये गवळण म्हणतात. त्या भवरा जितका वेगवान असतो ना त्यावेळेला तो तितका स्थिर वाटतो आपल्याला, आणि जसा जसा त्याचा वेग कमी कमी होत येतो मग त्याच्या अस्थिरता आपल्या लक्षात येते. पण तो जितका वेगवान आहे त्यावेळेला तितकाच काय वाटतो? स्थिर वाटतो. तसा हा संसार अत्यंत गतिमान आहे त्यामुळे तो तितका स्थिर वाटतो. आणि आणखी जवळचं उदाहरण पाहायचं झालं तर मिळून मिळत असे समुद्री गंगाजळ जैसे. काय होतं? गंगा हिमालयापासून म्हणा जिथून तिचं उगमस्थान आहे तिथून निघाले आणि सागराकडे ती निघाली. तर माऊली म्हणतात फेडीत पापताप पोखित तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. इंद्रायणी माता घ्या, गंगा घ्या, चंद्रभागा घ्या. आपण स्नानाला गेलो आणि या एकादशीला स्नानाला गेलं, दुसऱ्या एकादशीला दुसरा मित्र ते आले का म्हटले अहो मागच्या एकादशीला ह्याच पाण्याने इथंच आम्ही स्नान केलं. अरे ते पाणी तिथे कसं राहील? ते पहिला गडवा डोक्यावर घेतला तेव्हाच ते पुढे गेलं निघून, मग ते पुन्हा 15 दिवसांनी तिथे राहील का? पण ते स्थिरतेच्या भ्रमाला कारण का ठरलं? गतिमान आहे, ते सतत प्रवाहित होतं, मागून ते येतच राहतं, त्यामुळे ते आपल्याला स्थिरतेच्या भ्रमाला कारण ठरलं. तसा हा संसार अत्यंत गतिमान आहे. आपण असं कुठल्या स्थितीला सांगू शकतो का बरोबर या क्षणाला किंवा या तिथीला किंवा या दिवसाला मी बाल अवस्थेतून कुमार अवस्थेमध्ये, कुमार अवस्थेतून पौगंड अवस्थेमध्ये, पौगंड अवस्थेमधून तारुण्यामध्ये, तारुण्यामधून वृद्धापणामध्ये मी प्रवेश केला असं आपण सांगू शकतो का? बऱ्याच वेळा सांगायला लागतं अहो तुम्ही आता मी म्हातारा झालो की काय, मग सांगावं लागतं अहो पण आता मी बालाचा तरुण झालो. कळतसुद्धा नाही. ते का कळत नाही? कारण ही अत्यंत गतिमान संसार आहे त्यामुळे आपल्या स्थिरतेच्या भ्रमाला कारण ठरतं, पण वस्तुस्थिती मात्र तशी नाही. मग याचाच अर्थ पाहिला तर तेच तुम्ही, तेच मी, तेच हे काही बदलणार आहे? हे नित्य नाही, हे प्रत्येक दिवशी बदलतं, हे एक समान नाही, पण हे समान वाटतं. स्वप्नात तरी स्वप्न कालात असताना ते तेच आहे असं वाटलं का? उठल्याच्या नंतर कळालं ते तेच नाही, उठल्याच्या नंतर कळालं. सुषुप्तीत असताना तर आपल्याला काय वाटलं? ते तेच आहे असं वाटलं आपलं स्वप्नात असताना. तर जसं तिचं आहे तसंच इथे आहे. त्यामुळे स्वप्नातले पदार्थ ज्ञान दोन्ही जातात आणि जागृतीतलं फक्त ज्ञान जातं, पदार्थ तेच असतात. असा हा वेदांत सिद्धांत अनभिज्ञ पडत मूर्खाचा काय आहे? समज आहे. कसा? तो गुरुदेव आता त्याला पटवून देतात. थोडासा त्याचा आशय आपण बघा. श्री गुरु बोलायला लागलेत की अशी शंका, बघा लगेच सुरुवातच तिथून केली. अशी शंका सिद्धांत अज्ञानी पडत मूर्खांना येते. पडत मूर्ख म्हणजे शिकूनसुद्धा मूर्ख, त्याला पडत मूर्ख म्हणायचं. आणि न शिकताच मूर्ख आहे तर त्याला पडत मूर्ख म्हणजे तो पडित मूर्ख म्हणायचं आहे ना. म्हणजे तो शिकलेला नाही त्याला म्हणावं लागेल पडित मूर्ख, आणि जो शिकूनसुद्धा कळाला नाही तो पडत मूर्ख. तर मग शिकूनसुद्धा कळालं नाही म्हणजे शास्त्र शिकला पण शास्त्राचा तात्पर्याला ग्रहण केलं नाही. आणि मग असे कोण आहे? संस्कृत विचारसागरामध्ये त्यांची स्पष्ट नावं दिली. मध्वाचार्य असेल, निंबार्काचार्य असेल, रामानुजाचार्य असेल, भगवतपूज्यपाद शंकराचार्य आणि भगवान ज्ञानोबराय आदी करून यांच्या अतिरिक्त पाहिलं ती सगळीच पडत मूर्ख आहे. का पडत मूर्ख म्हणायचं? कारण या जगाताला तुम्ही सत्य मानता आणि जगतातलं काय जातं आणि काय राहतं? पदार्थ तेच आहे, फक्त ते ज्ञान जातं येतं. मग असं जर तुम्ही मानत असेल तर शास्त्राचा श्रुतीचा खरा सिद्धांत तुम्ही पकडला का? नाही. मग तुम्ही शिकला नाही का? शिकला. तरी तुम्ही वेदांत शिकूनसुद्धा सिद्धांताला जर तुमची प्राज्ञा ग्रहण करत नसेल तर तुम्ही काय आहात? पडत मूर्ख आहात, असं गुरुदेव बोलताना म्हणतात. अशी शंका सिद्धांत अज्ञानी पडत मूर्खांना येते. अरे जागृत संसार प्रवाह कसा आहे? अनादी आहे. अनादी आहे. पण कसा अनादी आहे? प्रवाहारूपाने अनादी आहे. कसा अनादी आहे? उपजे ते नाशे, नासेले ते पुनरुपदेशी, घटिका यंत्र जैसे परिभ्रमे घ्या. किंवा दुसरी ओवी आपण पाहत असतो, बीजमुळे झाड होय, झाडमुळे बीज समाय, ऐशनी कल्प कुडी जाय परी जाती न नसे. अर्थात ही गोष्ट कशी आहे? प्रवाहारूपाने अनादी आहे. त्यामध्ये जीवांना जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती म्हणजे चक्र आहे. जागृतीनंतर म्हणजे पहिलं जागृतीतून जातो सुषुप्ती, सुषुप्तीतून स्वप्न, स्वप्नातून पुन्हा जागृती, असं हे चक्र सतत चालू आहे. जागृती, स्वप्न, सुषुप्ती या अवस्था येतात आणि जागृत अवस्थेत स्वप्न सुषुप्ती लीन होतात. स्वप्नकालात जागृती सुषुप्ती लीन होतात.
तसेच सुषुप्ती कालात स्वप्न आणि जागृती ह्या लीन होतात अशी वस्तुस्थिती असता सुषुप्ती कालात किंवा स्वप्न कालात जागृत अवस्थेतील स्त्रीपुत्राधिक नष्ट होत नाहीत, ते जशाच्या तसेच असतात, फक्त त्यांचे ज्ञान मात्र काय होते, नष्ट होते. असं आपल्याला वाटत असेल तर समजावं आपण पढत मूर्ख आहोत. मग आता आपल्यालाही असंच वाटतं, मग काय इथल्या भाषेत राहिलं तर आपण पढत मूर्ख आहे, मग आपल्याला पढत मूर्ख म्हणू नये असं जर आपल्याला त्याची लज्जा वाटत असेल तर आपण खऱ्या प्रमेयाला काय करावं, ग्रहण करावं. आणि खरं प्रमेय काय आहे ते गुरुदेव आता सांगतात. पुन्हा जागृत होतो तेव्हा प्रथम जागृतीतील विद्यमान पदार्थाचे ज्ञान होते एवढेच. पदार्थ तेच असतात असा अज्ञानी मूर्खाचा समज आहे. पदार्थ तेच असतात असं वाटतं, पण असं वाटत असेल तर तो अज्ञानी मूर्खाचा समज आहे. पदार्थ ते नसतात, ज्ञानही ते नाही, पदार्थही ते नाही. हे सर्व नित्य नूतन आहे. एक नेनता नाडिली अनेक जाणवी माझी भुलली असं आहे. काही न कळाल्यामुळे त्यांना खरं रहस्य कळालं नाही अज्ञानामुळे, आणि एकाला कळालं पण न कळण्यालाच त्यांनी कळणं समजून बसल्यामुळे ते सुद्धा काय झाले, मूळ ज्ञानापासून काय झाले, दुरावले. बघा असा अज्ञानी मूर्खाचा समज आहे. पण सिद्धांत असा आहे की शुक्ती रजताप्रमाणे ज्या काली जो पदार्थ प्रतीत होतो तो अधिष्ठान चैतन्याचा काय असतो, विवर्त असतो, आणि चैतन्य आश्रित असणारी जी अविद्या कंसात माया तिचा परिणाम असतो. कारण उपादानाच्या समान स्वभावानं आणि अन्यात रूप असतो तर तो परिणाम, आणि अधिष्ठानं विपरीत स्वभावानं आणि अन्यात रूप असतो तो विवर्त. आणि जो पदार्थ अविद्येचा परिणाम चैतन्याचा विवर्त असतो तो पदार्थ मिथ्या असतो. मग स्वप्नातले पदार्थ साक्षी चैतन्याचं विवर्त आहे आणि निद्रादोषाचा परिणाम आहे, म्हणून ती जशी मिथ्या आहे तसे जागृत पदार्थ देखील व्यष्टी समष्टी अविद्या मायेचा परिणाम आणि साक्षी व ब्रह्मचैतन्याचे विवर्त असल्यामुळे ती सुद्धा काय मिथ्या आहे. मग ती जशी मिथ्या आहे तशी ही मिथ्या आहे. ती मिथ्या जरी असली तरी त्या काळात ती मिथ्या वाटत नाही, अवस्थांतर झाल्याच्या नंतर मिथ्या वाटली तशी ही मिथ्या आहे. ह्या काळात मिथ्या वाटत नाही, ज्ञानांतर झाल्याच्या नंतर ही देखील मिथ्याच आहेत. अविद्येच्या तमोगुणाचा परिणाम विषय होतात आणि सत्वगुणाचा परिणाम ज्ञान होतो. कारण असं आहे, पदार्थ म्हणलं का तो तमोगुणाचा, ज्ञान म्हणलं ते सत्वगुणाचं, आणि क्रिया म्हटलं का ती रजोगुणाची. म्हणून पदार्थ जो दिसतो आपल्याला तो अविद्येच्या तमगुणाचा आहे, आणि त्या पदार्थाचं ज्ञान जे आहे ते अविद्येच्या सत्वगुणाचं आहे. का तर सत्वात संजय ते ज्ञानम रजसो लोभयेवच प्रमाद मोह तमसो भवतो अज्ञानमेवच असं गीता माता आपल्याला सांगते. म्हणजे पदार्थ तमगुणाचा असतो का, कारण तमगुण जड आहे आणि पदार्थही जड आहे. क्रिया रजगुणाची असते, रजगुण चंचल आहे आणि क्रियासुद्धा चंचल असते. आणि ज्ञान सत्वगुणाचं आहे, सत्वामध्येच ज्ञान होतं, आणि सत्वगुण हा स्वच्छ पारदर्शक आहे, म्हणून ज्ञान म्हटलं की ते सत्वगुणाचं आहे. काय म्हणतात बघा, अविद्येच्या तमोगुणाचा परिणाम विषय होतात आणि सत्वगुणाचा परिणाम ज्ञान होतो. ज्ञान वृत्तीमुळे होते आणि त्या वृत्तीरूप परिणामामध्ये चैतन्याचा आभास होतो. अंतकरणरूप म्हणा वृत्तीरूप परिणामामध्ये चैतन्याचा काय होतो, आभास होतो. वृत्तीमध्येच का, वृत्तीसुद्धा कार्य कोणाचं आहे, अविद्येचंच आहे, आणि घटसुद्धा कार्य अविद्येचेच आहे. घटामध्ये चैतन्याचा आभास होत नाही आणि वृत्तीमध्ये का होतो, कारण वृत्ती अपंचकृत पंचमहाभूताच्या मिलित सत्वंशाचा परिणाम असल्यामुळे त्याच्यामध्ये चैतन्याचा आभास म्हणजे चेताभास होतो, आणि घट तमोगुणाचा परिणाम असल्यामुळे त्याच्यामध्ये होत नाही. जसं आपण काल परवा बोललो, भिंत आणि आरसा हे पृथ्वी महाभूताचाच परिणाम आहे, पण पृथ्वीच्या मलिन परमाणूचं बनलेली आहे भिंत, त्याच्यामध्ये प्रतिबिंब होत नाही, आणि पृथ्वीच्या स्वच्छ परमाणूचं बनलेला आहे आरसा, त्याच्यामध्ये प्रतिबिंब झाल्याशिवाय राहत नाही. तसं वृत्ती ही अपंचकृत पंचमहाभूतात मिलित सत्वांशाचा परिणाम असल्यामुळे त्याच्यामध्ये चैतन्याचं प्रतिबिंब होतं, आणि घटपटादी पदार्थ हे अविद्येच्या तमगुणाचा अंशाचा आधिक्य त्यात असल्यामुळे त्याच्यामध्ये चैतन्याचं प्रतिबिंब होत नाही. मग वृत्ती अवचिन्न जे चैतन्य आहे त्याला साक्षी किंवा प्रमाता अशी संज्ञा येते, पण विषय अवचिन्न चैतन्य त्याला साक्षी प्रमाता ही संज्ञा येत नाही. का तर चैतन्याचं प्रतिबिंब ग्रहण करण्याचं सामर्थ्य त्यामध्ये नाही, असा विषय सांगताना म्हणतात. त्या वृत्तीरूप परिणामामध्ये चैतन्याचा आभास होतो आणि घटादी विषयरूप परिणामामध्ये चैतन्याचा आभास होत नाही. विषय आणि वृत्ती ही दोन्ही अविद्येचाच परिणाम आहे, हे खरं आहे. मग एकाच परिणाम चैतन्याचा चेताभास व्हावा आणि एकामध्ये होऊ नये का बरे, त्याचं उत्तर देतात. तथापि घटादी विषय तर अविद्येच्या तमोगुणाचा परिणाम म्हणून ते मलिन आहेत, याकरता त्यांच्यामध्ये भिंतीसारखी म्हणून त्यांच्यामध्ये चैतन्याचा आभास होत नाही. आणि अंतःकरण वृत्ती सत्वगुणाचा परिणाम म्हणून स्वच्छ आहे, म्हणून त्यात आभास होतो, म्हणजे चैतन्याचा चेताभासच प्रतिबिंब रूपाने प्रतीती येते. वृत्तीत चैतन्य आभास ग्रहण करण्याची योग्यता आहे, म्हणून वृत्ती अवचिन्न चैतन्याला काय म्हणतात, त्याला ज्ञानही म्हणतात आणि साक्षी म्हणतात. ज्ञान कधी म्हणतात, एखाद्या पदार्थाचं प्रकाशन करत असेल तेव्हा. साक्षी कधी म्हणतात,
तर प्रमाता प्रमाण प्रमेय या त्रिपुटीचं असंग रूपाने प्रकाशनाचा व्यवहार करत असेल तेव्हा त्याला साक्षी आणि ज्ञान अशी संज्ञा येते. पण विषय अवचिन्य चैतन्य याला ज्ञानही म्हणत नाही आणि साक्षीही म्हणत नाही. का तर त्याच्यामध्ये चिदाभास ग्रहण करण्याची योग्यता नाही. कशाप्रमाणे? भिंतीप्रमाणे. अशा रीतीने जागृतीचे पदार्थ आणि त्यांचे ज्ञान ही दोन्हीसुद्धा स्वप्नाप्रमाणेच कशी उत्पन्न होतात? युगपत उत्पन्न होतात. म्हणजे स्वप्नातलं पदार्थ ज्ञान जसे युगपत उत्पन्न होतात तसे जागृतीतले पदार्थ आणि पदार्थ ज्ञान युगपत उत्पन्न होतात. पण स्वप्नातले आपल्याला पदार्थ ज्ञान दोन्ही नूतन आहे, बदलणारे आहे असं वाटतं. आणि जागृतीतलं मात्र ज्ञान जातं येतं, पदार्थ तेच असतात असं वाटतं. हा आपला काय आहे? गोड गैरसमज आहे किंवा भ्रम आहे. म्हणून दोन्ही उत्पन्न म्हणजे जागृतीप्रमाणेच आपलं स्वप्नाप्रमाणेच जागृतीतलेही पदार्थ ज्ञान अगदी युगपत म्हणजे बरोबरच उत्पन्न होतात. आणि बरोबरच म्हणजे अधिष्ठानाच्या अज्ञानात बरोबर पदार्थ ज्ञानाची उत्पत्ती आहे आणि अधिष्ठानाच्या ज्ञानात पदार्थ ज्ञानाची निवृत्ती आहे. कारण आपला सिद्धांत आहे जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. आणि हा वेदांताचा कोणता सिद्धांत आहे? गूढ सिद्धांत आहे. आता गूढ शब्दाचा अर्थ आहे गोपनीय, गुह्य आहे ना. तर त्याच्यात 3 प्रकार आहे: गुह्य, गुह्यतर आणि गुह्यतम. डॉक्टर बाबा म्हणत असतात गुह्य कशाला म्हणतात? कर्मातला असेल ना तर त्याला गुह्य म्हणतात. परमात्म्याने सांगितलं गीतेमध्ये काय? किम कर्मेती कवया अपि अत्र मोहिता तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षस्य अशुभात. मग कर्मणो हे बोद्धोमीचे विकर्मणा अकर्मणश्च बोद्धोमी गहना कर्मणो गती. म्हणजे कर्मातला असेल तर त्याला गुह्य म्हणतात, उपासनेतला असेल तर त्याला गुह्यतर म्हणतात आणि ज्ञानातला असेल तर त्याला गुह्यतम म्हणतात. इति गुह्यतमं शास्त्र मेदमुक्तम माया नग एतद् बुद्ध्वा बुद्धिमानशात कृतकृतश्च भारत. म्हणजे कर्मातलं गुह्य, उपासनेतलं गुह्यतर आणि ज्ञानातलं असलं तर गुह्यतम. आणि गुह्यतर गुह्यतम. तर पहिल्या षटकामध्ये गुह्याचा विचार केला, द्वितीय षटकामध्ये गुह्यतराचा विचार केला आणि तृतीय षटकामध्ये गुह्यतम याचा विचार परमात्म्याने अर्जुनाला सांगितला. अर्जुनाचे व्याजे गीता अर्जुनाचे व्याजे गीता प्रकाशनी श्रीराजे संसार एवढे थोर ओजे फेडिले जगाचे अर्जुन निमित्त कृत्य आहा श्री भगवान वासुदेवा. निमित्त मात्र भवसव्य साचिन. अर्जुन निमित्त आहे, उपदेश मात्र सगळ्या जगाला आहे. चातकाचं निमित्त असतं, वर्षाव मात्र मेघराज सगळ्या जगाला करतो. बछड्याचं निमित्त असतं, दूध मात्र गाय सगळ्या परिवाराला देते. तसं अर्जुनाचं निमित्त आहे, सगळ्या जगतरूपी परिवाराला परमात्म्याने या माध्यमातून उपदेश केलेला. आणि त्या माध्यमातून पहिल्या षटकात गुह्य काय, द्वितीय षटकात गुह्यतर काय आणि तृतीय षटकामध्ये गुह्यतम काय हे सांगितलं. म्हणून गीता सुगीता कर्तव्या किमन्य शास्त्र विस्तरही या स्वयंपद्मना अवश्य मुखपद्मात विनिश्रुता. आणि तिथे परमात्मा म्हणतात हा गूढ सिद्धांत मी तुला सांगतो. हे सर्वस्व आमचे गूढ परी दाविले तुझं उघड आता इंद्रिया देऊने कवाळ हृदय भोगी. तशा पद्धतीचा हा गूढ सिद्धांत आहे. गूढ का म्हणायचं? गूढ म्हणजे गोपनीय, तो सहज कळेल असं नाही. बाबांची वाक्य 2 त्यात. विचाराच्या अभावात ज्याचा उकल होणं अशक्य आहे आणि दुसरं निर्वासन मनातच ज्याचा उकल होणं शक्य आहे. म्हणजे विचाराच्या अभावात आणि सहवासन मनात ज्याचा उकल होत नाही आणि निर्वासन मनात आणि विचाराच्या भावात ज्याचा उकल होतो त्याला गूढ सिद्धांत असं म्हणतात. आणि कर्म, उपासना आणि ज्ञान या तिन्हीच्या बाबतीत स्थिती हीच आहे. जर निर्वासन मन असेल आणि विचाराची जोड त्याला असेल आणि श्री गुरुकृपा 4 कृपा संपादन केले असेल, गुरुकृपा, ईश्वर कृपा, शास्त्रकृपा, अंतकरण कृपा, तरच त्याचा उकल होतो, अन्यथा नाही. म्हणून आणि गुरुशिवाय तर होत नाही. कारण संप्रदायपूर्वक काय एक गोड वाक्य बघा सर्व काय असंप्रदायवित सर्व शास्त्रविदोपी मूर्खवत उपेक्षणे. हा म्हणजे सर्व शास्त्राचा वेत्ता असेल पण संप्रदायपूर्वक ज्ञान त्यांनी संपादन केलेलं नसेल तर मूर्खवत उपेक्षणे. जाणत्या लोकांनी मूर्खासारखे त्याची उपेक्षा करून त्याच्या चरणापाशी बसून श्रवण करू नये. का? कारण त्यालाच समन्वय कळाला नाही गुरुचरणापाशी बसून, तो आपल्याला काय समन्वय देणार आहे. पण एखादा गुरु संप्रदायपूर्वक गुरुचरणापाशी बसून समन्वयाचं ज्ञान जर त्यांनी संपादन केलेलं असेल तर या गुरु सिद्धांताची उकल त्याच्या चरणापाशी बसून होते. आणि त्याच्या चरणापाशी बसणारासुद्धा कसा असला पाहिजे? तोही विचारी असला पाहिजे आणि निर्वासन मनाचा असला पाहिजे. मग निर्वासन मनाचा विचारशील असणारा आणि संप्रदायपूर्वक गुरुचरणाच्या पाशी बसून जर आत्मसात केल्याच्या नंतर ज्याचा उकाल होतो त्याला गूढ सिद्धांत असं म्हणतात. असा गूढ सिद्धांत आहे. म्हणून प्रथम जागृतीचे पदार्थ दुसऱ्या जागृतीत राहतात हे बोलणे सर्वथा अयुक्त आहे. असं म्हटल्याच्या नंतर हा शिष्य पुन्हा बोलतो. जे मग शिष्यही बोलतो आणि गुरुदेवही बोलतात. तर आणखी
स्वप्नवत जागृती असं आपल्याला म्हणता येणार नाही. त्याकरता पुन्हा त्याने याच परिच्छेदामध्ये 2 तर्क दिलेले आहेत. गुरुदेवाने त्याचं उत्तर दिलेले आहेत आणि मग शेवटी पुन्हा गुरुदेव त्याचं समाधान दृष्टीसृष्टीवादाने करतात. तर तो विचार आपण क्रमप्राप्त येतो, त्याचा विचार उद्याच्याला करूया. आज या ठिकाणी थांबूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय.